नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। कोंढवा कात्रज रोडवर बोलेरो पिकअप वाहनातून गावठी दारूची वाहतूक होत असल्याचे आढळून आले आहे। दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने ही पिकअप व्हॅन पकडली असून त्यातील 4,12,000 रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे। भगत प्रजापती याला अटक करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांचे पथक गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत होते। कात्रज कोंढवा रोड बायपासने ते जात असताना पोलीस अंमलदार विनय येवले यांना एका बोलेरो पिकअप गाडी संशयितरित्या जाताना दिसली। त्यांनी गाडी थांबवून आतील बाजूला चेक केले तर त्यात 1,57,500 रुपयांची 45 प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी 35 लिटर अशी एकूण 1,575 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू मिळून आली। पोलिसांनी या दारूसह मोबाईल, बोलेरो पिकअप असा एकूण 4,12,000 रुपयांचा माल जप्त केला आहे। ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे व दरोडा व वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक संदीपान पवार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस अंमलदार विनय येवले यांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।